मित्रांनो, आषाढी एकादशी, महाशिवरात्री किंवा श्रावण या ठिकाणी आपण बघणार आहोत या सर्व उपवासाच्या दिवशी कसे पदार्थ आपण बनवायचे ते आपण बघूया। उपवासाचे पदार्थ करायलाही छान वाटतात आणि खायलाही मस्त वाटतात। आज आपण उपवासाचे मस्त कुरकुरीत असे अप्पे बघणार आहोत। बाहेरून क्रिस्पी आणि आतून जाळीदार आणि मऊसूत, त्यासोबत एक छान अशी चटणी, अगदी कमी साहित्यात हलका फुलका असा अप्पे हा पदार्थ आपण या ठिकाणी बघून घेणार आहोत। रेसिपी शेअर केलेली आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। असे झटपट आणि पारंपरिक अशा रेसिपीज बघण्यासाठी सचिन स्वयंपाकी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग कृतीकडे वळूया। अप्पे बनवण्यासाठी घरातल्या वाटीचे एक प्रमाण घ्यावं, त्याच वाटीने सगळे पदार्थ मोजून घ्यायचे। इथे आपण 1 वाटी वरीचे तांदूळ घेतलेले आहेत, 200 ग्रॅमच्या आसपास असावे। कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये आपल्याला वरीचे उपवासाचे तांदूळ, ज्याला भगर देखील म्हणतात, ते आपल्याला उपलब्ध होतील। अर्धी वाटी साधारणपणे 100 ग्रॅम असे साबुदाणा घेतलेला आहे। घेतलेलं प्रमाण वाटीने व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे। या ठिकाणी तवा आपण गरम करून घेतलेला आहे। या तव्यावर ही भगर आणि साबुदाणा साधारण 2-3 मिनिट भाजून घ्यायचे। हे हलके फुलके होतील, त्यातलं मॉइश्चर निघून जाईल। खरपूस जर हे भाजून घेतले तर हे पदार्थ अतिशय हलके फुलके होतील। 2 ते 3 मिनिट साधारण बदामी रंग येईपर्यंत भाजून घेऊया। अर्धा चमचा जिरं घालूया। जिरे घातल्यानंतर गॅस बंद केला तरी देखील चालणार आहे। त्याच उबमध्ये हे जिरं भाजलं जाईल। 3-4 मिनिट मध्यम आचेवरती खरपूस भाजून झाल्यानंतर गॅस बंद करूया आणि संपूर्ण थंड करून हे सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यात साधारणपणे रवाळ कन्सिस्टन्सी येईल असं हे दळून घ्यायचं आहे। असं रफ असं आपल्याला लागलं पाहिजे ते। आता यामध्येच आपण दही घालूया, साधारण 1 ते 1.5 वाटी। मिरच्या टाकूयात 4 ते 5 आणि छान फाईन पेस्ट याची तयार करून घेऊया। दळताना जर थोडंसं घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी देखील घालू शकतो आणि आपण दळून घेऊ शकतो। ही पेस्ट या ठिकाणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। मिक्सरला थोडीशी पेस्ट लागल्यामुळे थोडंसं पाणी आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया आणि मिक्सर ते ढवळून घेऊन ती पेस्ट देखील या ठिकाणी या पेस्टमध्ये टाकून घेऊया ते पाणी, म्हणजे पेस्ट देखील आपली कन्सिस्टन्सी व्यवस्थित होईल। पाणी घातल्यानंतर पुन्हा चांगलं फेटून घ्यायचं आहे। सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे। याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, ही फार काही पातळी नाही आहे आणि घट्ट देखील नाही आहे। अशाच मीडियम कन्सिस्टन्सीवरती हे आपण करून घेतलेले आहे। त्यानंतर मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये आपण घालूया। उपवासाला नसाल खात तर स्किप करा। अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे खलबत्त्यात साधारणपणे कुटून घेऊन ते टाकूया। 2 लहान चमचे ओलं किंवा सुकं नारळाचं किस आपण टाकूया। चवीपुरतं मीठ घालूया आणि पुन्हा एकदा मिसळून घेऊया। सगळं एकजीव झालं पाहिजे। पिठाची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट झालेली आहे। या ठिकाणी एक मध्यम आकाराचा बटाटा घेऊया, तो सालं काढून त्याला किसून घेऊया। बटाटा नसेल तर रताळं देखील घालू शकता, दोन्ही नाही घातलं तरी सुद्धा हा पदार्थ तयार करता येईल। पुन्हा छान फेटून घेऊया, एक झाकून घेऊया आणि 5-6 मिनिटासाठी याला रेस्ट करून ठेवून देऊया। उपवासाची छान चटणी आता या ठिकाणी बनवूया, 2 मिनिटातच तयार होईल। त्यासाठी 2 चमचे सालं काढून शेंगदाणे घेतलेले आहेत, 2 चमचे रेसिक्रेटेड कोकोनट घेतलेले आहे, ओला किंवा सुक्का नारळ, 1 हिरवी मिरची तुकडे करून घेतलेली आहेत, पाव चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ घेऊया। आता ही सगळी पदार्थ मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। गरजेपुरतं पाणी घालूया।
ही छान चटणीची पेस्ट भांड्यामध्ये काढून घेऊया. हवं तर अशीच चटणी आपण खाऊ शकतो, पण आपण याला फोडणी देऊया. फोडणी पात्रामध्ये साजूक तूप घेऊया अर्धा चमचा, पाव चमचा जिरं घालूया. ही खरपूस फोडणी या चटणीवरती घालूया आणि हे सुंदर अशी एकजीव करून ही चटणी आपण तयार घेऊया. अशी मस्त उपवासाची झटपट तयार चटणी या ठिकाणी आहे. उपवासाच्या कोणत्याही पदार्थांना डोसा किंवा उत्पा किंवा उपमा त्याबरोबर ही चटणी आरामात खाऊ शकतो. चटणी बाजूला ठेवून देऊया आणि पुन्हा येऊ दे आपल्या बॅटरकडे. 5-6 मिनिटांनंतर बॅटर थोडंसं घट्ट झालंय. वरईचे तांदूळ जनरली पाणी शोषून घेतात, त्यामुळे पाणी शोषून घेतलेले याच कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला हवं आहे. यामध्ये सोडा वगैरे घालायची काही गरज नसते. आप्पे पात्र गरम करून घेतलेले आहे. कडकडीत गरम झाल्यानंतर उपवासाचे पदार्थ करतोय म्हणून साजूक तूप प्रत्येकामध्ये घालूया. आप्पे पात्रांमध्ये पसरून घेऊया. तुपाऐवजी तेल देखील वापरू शकतो. आप्पे पात्रांमध्ये आप्पे घालण्यापूर्वी बॅटर थोडं ढवळून घेऊया, मिक्स करून घेऊया आणि एक एक करून संपूर्ण आप्पे पात्रामध्ये हे सगळं बॅटर आपण भरून घेऊया. शक्यतो आपण कडेपासून भरायचं आहे, मधून ते करपण्याची शक्यता असतं. झाकण ठेवूया. 3-4 मिनिटांनी झाकण काढून भाजून घेतलेले आपण फुगलेले आहेत. बाजू आपण आता सगळ्या उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 3 ते 4 मिनिटं बदामी रंगावरती शेकून घेऊया. 4-5 मिनिटात खरपूस असे आप्पे आपले तयार होतील. असे हे खरपूस चविष्ट असे उपवासाचे आप्पे या ठिकाणी आपले तयार झालेले आहेत. सगळे आप्पे आपण बनवून घेतलेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, बेल आयकॉन जरूर दाबा. पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.